विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 640 या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत. तर आपला पहिला पर्याय आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. दुसरा पर्याय आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. सी चा पर्याय आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. डी चा पर्याय आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 5. तर पहा, आता आपल्याला काय करायचे, 640 चे आपला मूळ अवयव पाडायचे आहे. तर बघा, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून या संख्येला आपल्याला 2 ने भागायचं आहे. बघा आता बे1 इथं 6 आहे, इथं 2 आहे. बे1 बे, बेत्रिक 6, 3 चा भाग बसला. याच्यानंतर 2 आहे, बे2 4, हा 0 आपण इथे उतरून घेतला. तर पहा, पुन्हा एकक स्थानी 0 आलेला आहे. या संख्येला आपल्याला काय करायचं आहे, 2 ने भागायचं आहे. तर बघा, आता काय करायचं, बे1 बे, बे1 बे, इथं 1 चा भाग बसला. बे1 बे, बरोबर आहे. बे1 बे, त्याच्यानंतर आता काय करायचं, आपला इथं 12 झाले. इथे 1 चा भाग बसला. बे1 बे, त्याच्यानंतर इथं 12 झाले. बे1 12, हा 0 आपण खाली उतरून घेतला. आपल्या एकक स्थानी पुन्हा 0 आला. या संख्येला आपल्याला काय करायचंय, 2 ने भागायचं आहे. तर बघा आता बे1 बे, बे8 16, हा 0 आपण उतरून घेतला. या संख्येला आपल्याला 2 ने भागायचंय. पुन्हा आता इथं 2 आहे, इथं 8 आहे. बे1 बे, बे2 4, बेत्रिक 6, बेचौक 8, ही उतरून घेतला. 2 झाले. आता इकडची संख्या आपली किती आहे, आता इथं 40 आहे. तर आपल्याला काय करायचंय, 40 ला प्लस बघा, बे1 बे, बे2 4, हा 0 आपण इथं उतरून घेतला. याला काय करायचंय, 2 ने भागायचंय. तर बघा, आता आपल्याला काय करायचंय, बे1 बे आपण असे भाग घेऊ शकतो किंवा डायरेक्ट भाग सुद्धा करू शकतो. आता बघा, बे1 बे, बे1 बे, आता हे 0 आपण इथं उतरून घेतला. इथं 10 झाले. त्या 10 ला आपल्याला काय करायचंय, 2 ने भागायचंय. याच्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय, बे5 10, 5 ला भाग कितना जातो, 5 नच जातो. तर हे आपले अवयव पडले. तर पहा, आपले अवयव किती पडले, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 5. तर बघा आता याचा गुणाकार कसा होतो, बे2 4, 4 8, 8 16, 16 32, 32 64, 64 128, 128 गुणिले